नगर परिषदच्या सर्वच शाळेचा पहिला दिवस अतिशय उत्साहात आनंदात साजरा केला। नगर परिषद शाळा क्रमांक 1 या ठिकाणी रीतसर नगराध्यक्षा, उपाध्यक्ष, नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक आणि शिक्षण सभापती डॉक्टर संजय बंग यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला। दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। तर चला पाहूयात शिक्षण क्षेत्रातली एक विशेष बातमी। नगर परिषदच्या शिक्षकांचे फेरबदल झाल्यानंतर नगर परिषद शाळा क्रमांक 1 या ठिकाणी सुनील जाधव यांनी पदभार स्वीकारला आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण सभापती डॉक्टर संजय बंग यांच्या मदतीने अतिशय सुंदर असा शाळेचा पहिला दिवस साजरा केला। या प्रसंगी शाळेच्या पहिल्या दिवशी फीत कापून मुलांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले। तसेच यावेळी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, पाठ्यपुस्तके प्रदान करण्यात आली। विद्यार्थ्यांना शाळेविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून अगदी आनंदाच्या उत्साहात वातावरणामध्ये विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांना मोतीचूरचे लड्डू आणि चॉकलेट देऊन तोंड गोड करण्यात आले। नगराध्यक्षासह अनेक मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले आणि नगर परिषदच्या शाळेमध्ये आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहनही यावेळी केले। आणि विशेष म्हणजे शिक्षण सभापती डॉक्टर संजय बंग यांनी नगर परिषदच्या शाळेचा कायापालट लवकरच करू असे यावेळी पालकांना आश्वासित केले। शाळेच्या पहिल्या दिवशीचा शाळा प्रवेशाचा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने संपन्न केल्याबद्दल सर्व मान्यवरांनी सुनील जाधव आणि त्यांच्या सहकार्यांचे मनपूर्वक आभार मानले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। तर चला पाहूयात हा अतिशय सुंदर शाळेच्या पहिल्या दिवशीचा उपक्रम। येथे उपस्थित आपल्या शाळेचे मुख्याध्यापक की सुनील जाधव सर व येथे उपस्थित आपले सर्व शिक्षक वृंद, सर्वप्रथम मी येथे आपल्या दिग्रसच्या लाडक्या नगराध्यक्षा तो पंचशिला वाल्मिकी इंगोले ताई यांचं मी येथे स्वागत करतो व त्याचप्रमाणे आपले माजी गट शिक्षणाधिकारी श्री वाल्मिक सर मी यांचे येथे स्वागत करतो। आपल्या या शाळेचे लाडके विद्यार्थी जे आज आपले येथे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत ते आपले उपाध्यक्ष श्री सचिन भाऊ बनगिनवार मी यांचं येथे स्वागत करतो। मी फक्त एवढं सांगू इच्छितो आजच्या दिवशी की ही शाळा आपल्या दिग्रसची एक हेरिटेज शाळा म्हणून आहे। आज जवळपास 100 वर्ष जुनी ही शाळा आहे, 150 वर्ष जुनी आपली ही शाळा आहे आणि मला अभिमान आहे की आजही ही शाळा परंपरागत पद्धतीने आजही येथे सुरू आहे। आणि मी या सर्व बालगोपालांना एकच सांगू इच्छितो की तुम्हाला 150 वर्ष जुनी अशा शाळेत ऍडमिशन घेण्याचा तुमचा योग आला हा अतिशय महत्वाचा आहे। आणि मी एवढं सांगू इच्छितो की या आपल्या शाळेला जरी आपल्याला समजाने पीएम श्री मिळालेली आहे, पण आम्ही नगर परिषद करून या शाळा कोणतीही गोष्ट आम्ही कमी पडू देणार नाही। व सर्वात महत्वाचे या शाळेच्या अजून चांगल्या प्रगतीसाठी आम्ही एक चांगला रोड मॅप तयार करू आणि या रोड मॅप नंतर या शाळेला एक वेगळ्या शाळेचं एक स्वरूप लवकरच आम्ही याला देण्याचा प्रयत्न करू। आणि एवढं शब्द संपवतो। धन्यवाद। आज आप लोगों का दिन है बच्चों का, इस वजह शुरुआत आपसे। क्यों जमीन पे बैठकर आसमां की ख्वाहिश रखता है? क्यों जमीन पर बैठकर आसमां की ख्वाहिश रखता है? अपने परों को खोल, जमाना उड़ान देखता है, जमाना उड़ान देखता है। आज कोर्ट के आदेशानुसार
30 जून आज तमाम महाराष्ट्र राज्य की स्कूलें ओपन हुई और हमारी नगर परिषद की पीएम श्री स्कूल नंबर 1 मराठी बेहतरीन स्कूल है। और इस स्कूल के ओपन डे में हम नगर सेवकों को, सभापति को, सम्माननीय हमारे टीचर स्टाफ ने यहाँ बुलाया, हमारा सम्मान किया। सबसे पहले उनका तहे दिल से शुक्रिया। और आप सभी विद्यार्थी को, बच्चों को स्कूल का पहले दिन की बहुत 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 सारी, ढेर सारी मुबारकबाद। आदरणीय मंच, दिग्रस नगरी की महिला अध्यक्ष और हरदिल अजीज क्वालिफाइड हमारी पंचशीला ताई इंगोले, उनके मिस्टर माजी गट शिक्षण अधिकारी वाल्मीक इंगोले सर, यहाँ उपस्थित प्रमुख पाहुने और थोड़ी देर पहले तक हमारे कार्यक्रम के अध्यक्ष सचिन भाई, क्योंकि आप अध्यक्ष मैडम आ गए, अध्यक्ष होगी नहीं जाएंगे, हाँ? और हमारे काकू वैशाली काकू, हमारे भाभी नौरे भाभी, हमारे जागृति मैडम, चंद्रकांत भैया, बड़ूभाऊ जादव और वन एंड ओनली आज जिनका विभाग है हरदिल अजीज हसमुख, शिक्षण सभापति हमारे बड़े भाई डॉक्टर संजय बंग साहब, उपस्थित सभी मान्यवर, बच्चे और उनके पालक, माँ बाप, मैं आप लोगों से एक ही गुजारिश करता हूं कि डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने कहा था आप लोगों के लिए, क्योंकि हम लोगों के बच्चे नगर परिषद स्कूल में पढ़ते हैं, हम लोग आर्थिक डेवलपमेंट की बात करते हैं, फाइनेंशियल बात करते हैं, इसलिए आप लोगों के लिए डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने एक बात कहा था कि आपके बच्चों के पैरों में जूते ना रहे तब भी चलेगा। सुनिए, आपके बच्चों के पैरों में जूते ना रहे तब भी चलेगा, लेकिन हाथों में किताबें रहना बहुत जरूरी है। मेरी आपसे गुजारिश है कि आने वाले माहौल का अगर आपका बच्चा मुकाबला करे, ऐसी उम्मीद आपको है और ऐसी चाहत अगर आपको है, तो मेरी आपसे गुजारिश है कि हर चीज में कमी कीजिए। आपके खाने पीने, रहने सहने में, जो आपके खुशियों का माहौल है उसमें, हर चीज में कमी कीजिए, लेकिन आपके बच्चों को बेहतरीन पढ़ाई दीजिए। नगर पालिका की स्कूल एक बेहतरीन स्कूल है। मेरी आपसे गुजारिश है कि नगर पालिका के स्कूल में आपके बच्चों को पढ़ाने के लिए दूसरों के बच्चों को भी आप एहसास कराइए कि नगर पालिका की स्कूल बेहतरीन स्कूल है। आपके भी बच्चों को आप नगर पालिका के स्कूल में पढ़ाइए। हम भी नगर पालिका स्कूल से पढ़े हुए, कभी हम लोग वहां बैठते थे, आज अल्लाह का एहसान है वहां से उठकर यहाँ बैठे हैं। ये नगर पालिका की स्कूल की देन है। आप लोग यहाँ आए, आपके बच्चों के साथ, आपका बच्चों का हौसला बढ़ाने के लिए आए, आपके टीचर स्टाफ का हौसला बढ़ाने के लिए आपका तहे दिल से बहुत बहुत शुक्रिया। आज शाळेचा पहिला दिवस, या निमित्ताने आज येथे जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले उपाध्यक्ष, सभापती, सर्व मान्यवर मंडळी, नगरसेवक, नगरसेविका, तसेच या शाळेचे सर्व शिक्षकवृंद, माझ्या मैत्रिणी, तसेच पालक वर्ग आणि माझ्या चिमुकल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, सर्वप्रथम मी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना वंदन करते, अभिवादन करते। आज आपल्याला एक शाळांमध्ये हे जे विद्यार्थी शिकताना दिसत आहे, ही आपल्याला खरोखरच एक सावित्रीबाईची देण आहे, महात्मा फुलेंची देण आहे। आज शाळेचा पहिला दिवस आहे, जास्त वेळ मी घेणार नाही, कारण आम्हाला सर्व शाळेमध्ये जायचं आहे। आणि आज पहिल्यांदाच मी इथे आपल्या शाळेमध्ये उपस्थित झाली आणि एवढा चांगला माहोल हा तयार केलेला आहे। शुभारंभ प्रत्येक शाळेमध्ये एक सण, सोहळा, उत्सव आहे, एक कोणता तरी आपला एक सण आहे शिक्षण क्षेत्रामध्ये, आणि हे सर्व मेहनत
आमचे शिक्षण सभापती आहे डॉक्टर बंगसाहेब यांनी हे घडवून आणलेलं आहे. आम्हा सर्वांना योगायोग सर्वच लोकांना एकत्रित आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मी त्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन करते, त्यांना धन्यवाद देते. येऊन 6 महिने होत आहे, पण शिक्षण क्षेत्रातलं एक वातावरण आनंदमय, सर्वांच्या हिताचं आणि सर्वांचे प्रश्न हे सोडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. सर्व पालक वर्गांना मी विनंती करते किंवा एक आव्हान देते की तुम्ही तुमच्या मुलांना या शाळेमध्ये टाका आणि बाकीच्याही विद्यार्थ्यांना सांगा की नगर परिषदची शाळा यापुढे भरभराटीस येईल, त्यांचा उत्तरोत्तर प्रगती होईल आणि या शाळेचे विद्यार्थी, नगर परिषद शाळेचे विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात कुठेही पुढे गेले तरीही इथून जे ते शिक्षण घेतील ते खरोखरच आपलं नाव आपल्या दिग्रजचं, आपल्या शिक्षकांचं, आपल्या पालकांचं आणि आपल्या नगर परिषदचं होईल. एवढीच मी तुम्हाला एक शाश्वती देते, एक आव्हान करते की पुढे आपल्या शाळेची उत्तरोत्तर प्रगती होईल, भरभराट होईल. एवढे बोल. सर्व मान्यवर पालक, माझे चिमुकले बालक, सोबतच आपल्या नगरीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष पंचशिला ताई इंगोले, उपाध्यक्ष माननीय सचिन भाऊ भंगिनवार, सोबतच नियोजन सभापती बाळूभाऊ जाधव, तसेच नवरेताई, जागृतीताई, वैशालीताई दुधे काकू आणि इंगोले साहेब, अक्रम भाऊ, आपले सभापती माननीय संजय भाऊ बंग आणि चंद्रकांत दादा, हे सर्व लोक आमच्या मान्यवरांनी, या सर्वांनी आमच्या निमंत्रणाला मान देऊन आमच्या शाळेमध्ये आज हे उपस्थित झालेत आणि आपल्या कार्यक्रमाला त्यांनी मुलांना पहिल्याच दिवशी कशा प्रकारे शाळेमध्ये आपण यापुढे दररोज यायचं आहे, चांगलं मार्गदर्शन आमच्या सभापती सरांनी केलं. सोबतच शाळेविषयी काय चांगलं करता येईल याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. त्यामुळं आम्ही सर्व शाळेच्या वतीनं त्यांचे ऋणी आहोत व आज रोजी ते इथे उपस्थित झाले त्याबद्दल मी त्यांचा पूर्णपणे आभारी आहे. अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नाईक न्यूज चॅनल. सदैव आपल्या सोबत आहे. धन्यवाद.